महाराज, अध्यक्ष महाराज, रेतीचा मंत्री महोदय उत्तर देणार आहेत म्हणून ते वाळूवरच्या विषयी बोलणार आहेत. बस ना, बस बस बसा बसा बसा. ओ पवार पवार बसा. अभिमन्यू पवार बसा. नवीन आहात अरे तुम्ही. आतापर्यंत बोलून झालं असतं. अध्यक्ष महाराज, आता या ठिकाणी माननीय मंत्री महोदयांनी, महसूल मंत्र्यांनी रेतीच्या बाबतचा एक काही खुलासा या ठिकाणी केला. अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, जसं सुधीर भाऊनी जो प्रश्न उपस्थित केला तो प्रश्न सगळ्या महाराष्ट्रामध्येच लागू होतोय. आता तुम्ही त्याच्यामध्ये काय केलं की घरकुलामध्ये काही लोकांना रेती जवळ मिळतं, काही लोकांना ट्रान्सपोर्टिंग दूर पडतं. त्या ट्रान्सपोर्टिंगचा खर्च त्या बिचाऱ्या गरीबांना परवडत नाही. डेपो पद्धती तुमची जी आहे त्या डेपो पद्धतीच्या माध्यमातून आपण ज्या पद्धतीनं दूर आणि जवळ हा जो अंतराचा फरक आहे त्याला पैसे जास्त लागतात. म्हणून मला आपल्याला या निमित्तानं की गरीब माणसाला ट्रान्सपोर्टिंगचा खर्च जास्त जाऊ नये याची एक काळजी आपण घेतली पाहिजे. त्याच्यामध्ये काही सुधारणा आणतात आलं तर बिलकुल आणलं पाहिजे. एक, आणि ज्या नदीकाठातल्या ज्या खाजगी जमिनी आहेत त्याच्यामध्ये तिरोडा तालुक्यातील, गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील अर्जुनी म्हणून गावामध्ये आपलं नाव सांगून आपले नावं त्याला लेबल लावलेलं आहे. आजकाल लोकांनी, मला माहिती नाही की तुमचा त्याच्यात सहभाग आहे की नाही आहे, तर त्या याच्यामध्ये तुमचं नाव लावलेलं आहे की हे बावनकुळे साहेबांची लोक आहेत. एक आमच्या जिल्ह्यामध्ये तिकडे तुमचा नागपूरचा MLC फिरतो त्याची काही नावं लावलेली आहेत आणि तुमच्या नावानं ती माणसं खाजगी याच्या जमिनीवर रेतीचा उपसा करण्याची परवानगी त्यांना आपण दिलेली आहे. पण ते सर्रास नदीमधून वाळू काढतात. परवाना त्यांना खाजगी जमिनीचा आहे, सर्रास ते नदीमधून काढतात. ड्रोनचे सगळे चित्र माझ्याजवळ आहे. कलेक्टर गोंदियाला मी त्या दिवशी फोन केला आणि त्यांना सांगितलं की बाबा हे तुम्ही सगळं नियमबाह्य होत आहे. साहेब, ते मला पण माहिती मिळालं, पण काय करू असा शब्द त्यांनी वापरला. काय करू असा शब्द आला. म्हणजेच आता दबाव कोणाचा आहे तो मला माहिती नाही. एकीकडे माझा याच्यामध्ये घरकुलाचा विषय निघाला म्हणून सुधीर भाऊ मी मुद्दाम हा विषय मांडलेला आहे की आपल्याला हे सगळ्यांना आता प्रचलित झालेलं आहे की मूठभर रेती माफिया त्यांच्यासाठीच हे धोरण चाललेलं आहे असं पद्धतीचं चित्र आहे. घरकुलांना, गरीब लोकांना रेती मिळतच नाही हे तेवढं सत्य आहे. हे सगळ्या सभागृहाला, सगळ्याच लोकांना आता आपण अनुभवत आहे. म्हणून मला तुम्हाला या धोरणात्मक याच्यामध्ये जे काही आता आपण या ठिकाणी निवेदन सादर केलेलं आहे त्याच्यामध्ये हे ॲड केलं पाहिजे की हे तर तुमच्या नावाने खपवणारे ते आहेतच, त्याला काही आता लपलेलं नाही. त्याच्यावर काय कारवाई करणार तो अर्जुनी, तिरोडा तालुक्यातील अर्जुनी, त्याला तपासा तुम्ही. अर्जुनी, तिरोडा तालुक्यातील अर्जुनी या ठिकाणी तुमचं खाजगी जमिनीवर खाजगी रेती उपसा करण्याचं काम चालू आहे, पण ते नदीतून उपसा चालू आहे. आता पूर आले तर ते सगळं हे झालं असेल प्लेन, पण त्यावेळेस कलेक्टरला सांगितलं त्यावेळेस काहीच नव्हतं त्याला. आणि माझ्याजवळ त्याचं ड्रोन आहे, त्याच्यामुळे तुम्ही म्हणाल तर तुम्हाला आम्ही सगळे ते चित्रफिती दाखवतो. मुद्दा असा आहे की गरिबांसाठी ही योजना लागली पाहिजे. घरकुलाचे लोक फारच अडचणीत आहेत. सगळीकडे घरकुलं बांधतात आहेत लोक, सगळे योजना चाललेल्या आहेत, पण गरिबाची लूट या ठिकाणी होते आहे आणि आपणही त्याच परिस्थितीतून इथपर्यंत आलेला आहात. आणि म्हणून गरिबाच्या वेदना त्या ठिकाणी लक्षात घेतल्या पाहिजे. आणि असे जे रेती माफिया तुमच्या नावाने जे चाललेले आहेत त्यांचा इलाज आपण काय करणार तेवढं सांगा. चंद्रपूर जिल्ह्यातही तुमचं नाव सांगतात. माननीय अध्यक्ष महोदय, नानाभाऊ, अशी तक्रार माझ्याकडे आपल्या तुमसरच्या आमदारांनी केली होती. तुम्हीच तो प्रश्न मांडला होता. तेव्हा आपल्याला एक तहसीलदार आपण सस्पेंड केला होता आणि त्याच्यात बळतर्फीपर्यंत आपण जातो आहे. शेवटी कोण कोणाचं नाव वापरेल हे माहिती नाही आहे. आणि तेव्हा तर मी सोशल मीडियावर पोस्ट केली होती की आमच्या नावाने कुणी जर या ठिकाणी बदमाशी करत असेल त्याच्यावर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करा. तुम्ही FIR करा उद्या. माझ्या नावाने कोणी किंवा मुख्यमंत्र्यांच्या नावाने ते जे मागे नाव घेतले होते, मुख्यमंत्री साहेबांचं नाव घेतलं, माझं नाव घेतलं, तुम्ही उद्या FIR दाखल करा. कुठलाही व्यक्ती असेल त्याला आम्ही जेलमध्ये टाकू. दुसरं आपण जे म्हटलं तिरोडातलं अर्जुनी, इथे जर अवैध सुरुवात सांगितलं आजच्या आज आपली जी परवानगी दिली असेल ती रद्द करू. नंबर 3, घरकुलाबद्दल एकच प्रॉब्लेम नानाभाऊ आहे. आपण त्यांना घरकुलाला रॉयल्टी मिळत नव्हती. त्यांना बिचारांना कोण वाढू द्यायचं हा धोरण नव्हतं.
आपण तहसीलदारला स्वतः रॉयल्टी तयार करून त्यांच्या घरी पोचवून दिलेली आहे प्रत्येक घरकुलाच्या. आता प्रश्न आहे ट्रान्सपोर्टचा. त्या घरकुलाच्या रेतीचा आपण रॉयल्टी तर दिली जयंत पाटील साहेब, पण आता ट्रान्सपोर्ट त्याला करावं लागतं. जवळ वाढून नसेल तर दुरून दुरून करावं लागतं. त्याला 30,000 40,000 रुपये खर्च येतं. त्यामुळं जे आता याच्यामध्ये जे काही आता आपल्याकडे पैसे येतील MDFमधनं, माननीय मुख्यमंत्री चर्चा करेल की वाळूला आपण रॉयल्टी दिली आहे, पण ती घरपोच करण्याकरता काही मार्ग काढता येईल का? कारण दूर आहे, 30 किलोमीटर आहे, 40 किलोमीटर आहे, 50 किलोमीटर आहे. तर याच्यामध्ये ते धोरण नाही आहे घरपोच पोचवण्याचं. आपण धोरण केलं आहे त्यांना 5 ब्रास रॉयल्टी जी कधीच मिळत नव्हती घरकुलांना, ती घरपोच देण्याचा. आता वाहतूक त्यांनी करायची आहे. तर माझी या ठिकाणी थोडा आता याच्यामध्ये किवास आहे की त्याच्या घरी रेती कोण पोचवून देणार, त्याला ट्रान्सपोर्ट कोण करणार, ट्रान्सपोर्टरला पैसे कोण देणार, त्याच्याकरता कुठून पैसे आणायचे. त्यामुळं याच्याबद्दल केवळ घरकुलाबद्दल काही नवीन धोरण आणता येईल का, याच्याबद्दल मी अधिवेशन संपण्यापूर्वी तुम्हाला या ठिकाणी सभागृहासमोर येईल.